श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज बनविलं आहे खारं वांग. खारं वांग्याला साहित्य घेतलं आहे कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण, खोबरं, तीळ आणि भाजलेले शेंगदाणे. खोबरं, तीळ ह्याचं आधी वाटण करून घ्यायचं, नंतर शेंगदाणे वाटून घ्यायचे. शेंगदाणे एकीकडे वाटायचं आणि खोबरं एकीकडे वाटायचं. दोन्ही पण मिक्स केलं तर मग खोबऱ्याचं कुठं मोठं मोठंच राहतं, त्यामुळे शेंगदाणे आधी वाटून घ्यायचे, नंतर खोबरं वाटायचं. ह्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आणि हेच थोडंसं फोडणीसाठी पण ठेवायचं वाटण. तुम्ही थंबनेल बघून व्हिडिओमध्ये आलाय त्याचं पण कारण सांगते. आमच्या इथं कोणी लेडीज नॉनव्हेज खात नाही, त्यामुळं आमच्या इथं माणसं बायावाला चिडवतात की आम्ही 2 पायाचं खाल्लं, तुम्ही 1च पायाचं खाताय की. त्याच्यामुळे आमच्या इथं वांग्याला एक पायाचं कोंबडं म्हणतात. माझं नवीन लग्न झालं त्यावेळेसच माणसं 2 पायाचं कराल, ते आपण 1 पायाचं करू. मला इतकं नवल वाटलं की 1 पायाचं कोंबडं कसं काय असतंय. 1 पायाचं कोंबड्याचं कारण तुम्हाला कळालंच असेल आता. चला, मी इकडं वांगे चिरून घेतली आणि मी वांगी घेतली 4च. आमच्यात खाणारे माणसं 2च वांगे असल्यामुळे मी 4च वांगे घेतलेत. ह्या वांग्याला तेवढे काटे नाहीत, पण गावरान वांग्याला इतकी भरपूर काटे असतात, त्याच्यामुळे त्याचे काटे काढूनच घ्यायला लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा खारं वांग. मसाला वांग्यापेक्षा खारं वांग खरंच चवदार लागतं. मसाल्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून घेतले. वांग्यामध्ये चांगला मसाला दाबून असा भरून घ्यायचा. तुम्हाला जर नक्की खारं वांग आवडलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. माझं काही चुकत असलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.